नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, युवकांचे मार्गदर्शक गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आणि वाढदिवसानिमित्त गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीने स्नेहभोजनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या वतीनं गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला जातोय. गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक 2 मिनिटं मागे आहे ना सर, मागे इकडे समोर बा. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इकडे समोर बा. भाऊ इकडे समोर. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांना वाढदिवसानिमित्त सर्व क्षेत्रामधनं शुभेच्छा भेटत आहेत. शुभेच्छा प्रसंगी या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या वतीनं गणेश भाऊ काकडे यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. तर या ठिकाणी वाढदिवसाचा केक या ठिकाणी कापण्यात येत आहे. सर्व तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील जे युवा वर्ग आहे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक आगळं वेगळं कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी स्नेह भोजनाचं आयोजन गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आणि आता या ठिकाणी जे सायंकाळी वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो. तर सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणचा हा जो वाढदिवसाचा केक आहे तर या ठिकाणी गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केक कापण्यात येत आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर या ठिकाणी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे.
आपण साहेब या ना माझं तर गणेश भाऊ काकडे यांचा सत्कार राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे आणि वाढदिवसानिमित्त सत्यशीलराजे दाभाडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाबुरावजी वायकर सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती, तसेच या ठिकाणी सचिन गटकुले, दत्तांना पटवळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 2 मिनिटं. एक 2 मिनिटं आहे. आशिष तर गणेश भाऊ काकडे यांचा या ठिकाणी आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर गणेश भाऊ. तर आगळा वेगळा वाढदिवसाचा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे युवकांचे मार्गदर्शक गणेश भाऊ काकडे आहेत आणि या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. पॉज केलं की काय कळा ना मला. दत्तांना पडवळ यांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात येत आहे. सुनीलजी दाभाडे, संतोषजी मुरे यांच्या वतीनं ही शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. स्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी पहिल्यांदा संस्कृतीचे आदरणीय यशस्वी उद्योजक गणेश ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल आपल्या परिवाराच्या वतीनं आपल्या मनापूर्वक स्वागत करण्यात आहे. शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय या तालुक्याचे तालुका माझे आमदार आदरणीय बाळासाहेब भेदरे, प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश भेदरे, त्याचप्रमाणे आदरणीय सचिन भाऊ वरपुरे, जिल्हा परिषदचे माजी सभापती आदरणीय बाबुराव वायकर, आदरणीय सहकारी साखर कारखान्याचे संचालक जाधव साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रोहित पवार, जिल्हाध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ वरपुरे, संतोष मुळे, सर्व मान्यवर उपस्थित राहिल्या त्यांचं आपल्या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी आशिष आदरणीय गणेश भाऊ बेगडे शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सचिनजी गोटकुले या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. तळेगाव शहर नव्हे तर या गणेशजी काकडे यांच्या विश्वचिंतन सोहळ्याच्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो आणि या मावळ तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं आम्हा सर्वच परिवाराच्या वतीनं तुम्हाला या विश्वचिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गणेश दादांनी आणि तसेच तुमच्या आमचे सर्वोच्च मार्गदर्शक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बापूसाहेब हेगडे यांच्या वतीने सुद्धा गणेश भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि गणेश दादांनी शुभेच्छा दिल्या आपण त्यांना विनंती करतो.
गणेश भाऊ काकडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही, सर्व नातेवाईक, सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खेडेगावच्या वाडी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची उत्तमगार असणारे तिथं हात देणारे या खेडेगाव नव्हे तर मावळ तालुक्यात विशेष उद्योजक आहे असे गणेश भाऊ काकडे आज आपल्या वयाची 45 पूर्ण 46व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांच्या आयुष्याच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. परंतु हा सोहळा या ठिकाणी फार मोठा होत जाणार आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्वच नागरिक असतील, त्यांचे स्त्री असतील, नातेवाईक असतील, मावळ तालुक्यात नव्हे पुणे जिल्ह्यातून आणखी मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहे. गणेश भाऊ यांच्या बाबतीत सांगायचं तर नगरपालिकेमध्ये 2011 साली आम्ही एकत्र त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत होतो. गणेशजी काकडे यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाची घोडा आल्यानंतर त्यांनी तर ती चांगल्या पद्धतीने हाताळलीच, परंतु तळेगाव शहराचा विकास कार्य करत असताना पक्षीय भेद न येता या तळेगाव शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं. खरं तर राजकारण म्हणजे कायम अंगावरती डाग पडण्याचा विषय असते. कोळशाच्या खालीत राहून स्वतःच्या अंगावरती एकही डाग कसा घ्यायचा नाही याचे ज्वलंत उदाहरण जर कोण असेल तर ते गणेश भाऊ काकडे. नगरपालिकेत आल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर किंवा त्यांनी बोलावल्यानंतर अनेक मंडळी, अनेक नागरिक त्यांना भेटायला यायचे. प्रत्येकाला चहापान देणं हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि म्हणून त्यांनी आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे नगरपालिकेत मोठ्या संख्येने केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेष सांगण्याची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्या दिवशी चहा पाण्यासाठी झालेला सगळा खर्च त्यांनी नगरपालिकेला चेकद्वारे परत केलेला आहे. माझ्याकडे आलेल्या नागरिकांना जो काही चहा पाजलाय तो नगरपालिकेचा नसावा, तो माझा असावा म्हणून ते पैसे पण नगरपालिकेत परत भरणारा हा एकमेव नगरसेवक आहे असं मला वाटतं. त्या गोष्ट 10 वर्ष असेल तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट असताना ठेवलेली 12 वर्ष झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा गणेश भाऊ आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असताना खरं तर आम्ही सगळेजण तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो. सगळ्याच पक्षाची लोक आहेत, तुमच्यावरती सगळ्यांचाच जीव आहे. तुमच्या मनातील ज्या काही आशा आकांक्षा आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच ग्रामदेव डोळसनाथ महाराज त्या ठिकाणी पूर्ण करतील अशी खात्री आम्हाला सर्वांना आहे. निश्चितपणाने महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सातत्यानं राहू. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे अधिक न बोलता गणेश भाऊला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आणि तुम्हाला भावना व्यक्त करायचं असतील तर या, नाहीतर मी बाळाभाऊ बोलतील. तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष चिराग शेठ खांडगे बोलतील आणि बाळाभाऊ बोलतील. आज या ठिकाणी तळेगाव तांबडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मेवणे गणेश भाऊ काकडे यांच्या आयुष्य चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त आपण सगळेजण उपस्थित झालेला आहे. आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान किंवा प्रत्येक गोष्टीला उभं राहणारे गणेश भाऊ यांच्याबद्दल आता बऱ्याचशा गोष्टी गणेश तात्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही. तरी मी माझ्या भारतीय जनता पक्ष मंडळाच्या वतीने, भारतीय जनता पक्ष तालुक्याच्या वतीने गणेश भाऊ काकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील सगळ्या इच्छा आकांक्षा गणेश तात्याच्या बोलले त्या सगळ्यांच्या मनाच्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील अशी मी श्री डोळसनाथ महाराज चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. गणेश भाऊ काकडे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने तालुक्यातून आलेले सर्व तरुण वर्ग, नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर
गणेश भाऊ काकडेंचा जन्मदिवस हा आजचा एक आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे आणि अशा या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. गणेश भाऊ काकडे आणि मी इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यार्थी व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवरती एकत्र खेळत असताना अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी जे मित्रत्वाच्या नात्याच्या माध्यमातून एकमेकांच्या बरोबर महाविद्यालयीन जीवनातले अनेक अनुभव एक मित्रत्वाच्या माध्यमातून एकत्र केले. मला तो क्षण आजही आठवतो की मैदानावरती आपल्या बरोबर असलेल्या संघातले किती खेळाडू असावेत. म्हणजे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर संतोष भाऊ 6 जण एका बाजूला टीमचं नेतृत्व करतात, दुसऱ्या बाजूला 6 जण करतात. पण आम्ही दोघांनी ठरवलं तिघांमध्येच नेतृत्व करायचं, त्यांना नाही ते. व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर आम्ही जिंकू शकतो. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही कमी जरी असलो तरी ते जिंकू शकतो. कारण चिराग शेट्टी एकच वाक्य सांगितलं की तुमच्या सर्वांच्या जे मनात आहे करायचं ना. काय कोण बोलतच नाही अजून. आपल्या सर्वांच्या मनात जे आहे ते नक्कीच ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी यशस्वी करायचं आहे. खर तर 2 गणेश एकत्र आले तर काय करू शकतात. गणेश भाऊ वेगळे आणि गणेश भाऊ काकडे हे एकत्र येऊन येणाऱ्या काळात नक्कीच याचा शुभारंभ श्री गणेश आज होत आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तळेगावमध्ये होत असलेले वेगवेगळे कार्यक्रम स्वामींच्या आशीर्वादाने गणेश भाऊनी जे विचार समाजामध्ये त्या ठिकाणी भाविक भक्तांना घेऊन गेले. पण सप्ताह असेल, मंदिरामध्ये कार्यक्रम असतील, या तळेगाव शहरातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक तरुण वर्गाला बरोबर घेऊन या ठिकाणी कार्यक्रम करणारा एक तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून गणेश भाऊंक पाहिले जात आहे. आणि नक्कीच आपल्याला विश्वास आहे पडद्यामागचे खरे आमचे सहकारी कोण जर असेल तर आमचे किरण भाऊ काकडे. म्हणून किरण भाऊ काकडेला देखील रणजित काकडे असेल, युवराज असेल, आदरणीय रामदास अप्पा असतील, बाळासाहेब काका काकडे असतील, ही सर्व मंडळी तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या सहकार्याला बरोबर घेऊन काम करताना आपण सर्वजण पाहतोय. आणि म्हणून आजच्या काळात आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे. कारण येणारा काळ हा आपला आहे आणि या उज्ज्वल भवितव्याच्या माध्यमातून गणेश भाऊ वेगळेंनी एक उल्लेख केला की तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेला चेक देतो, येणाऱ्या काळात त्याचीच गरज तळेगाव दाभाडे नगरपालिकेला आहे. आणि त्याच धर्तीवर आपल्यासारखे लोकप्रतिनिधी जनतेच्या कल्याणासाठी, तळेगावच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणं हीच खऱ्या अर्थाने तरुणांची या ठिकाणी अपेक्षा आहे. कारण गणेश भाऊंचे वडील मोहनदादा असतील, जुन्या काळात प्रतिकूल काळात कुटुंब असेल, अत्यंत प्रतिकूल काळातून कुटुंबाने ज्या पद्धतीने या ठिकाणी आपली प्रगती केली, मित्रांना बरोबर घेतलं, ते आपल्या या संपूर्ण परिवाराचं मोठं यश आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने गणेश भाऊ मी आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांच्या वतीने गणेश भाऊंना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी काकडे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व परिसरातील नागरिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. आताच या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी गणेश भाऊ बेगडे मित्र परिवाराच्या वतीनं स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व तर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वाढदिवसानिमित्त सर्व आम्ही मान्यवरांना विनंती आहे आपली स्नेहवर्गाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना विनंती आहे स्नेहवर्गाची या ठिकाणी द्यावी. तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. औषध आणि अभिष्टाची तंत्रज्ञान केलं आहे तेही मान्यवर या ठिकाणी भाऊचा सन्मान करण्यासाठी आलेले आहेत. आपला विनंती करू आपण अशी या ठिकाणी आपण कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने या ठिकाणी सर्व स्वामी समर्थ परिवाराच्या वतीनं जाऊन महिलांच्या वतीनं औषध करण्यात येत आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापण्यात येत आहे. या स्टेजवरची गर्दी कमी झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं मान्यवरांचं काकडे परिवाराच्या वतीनं स्वागत. आदरणीय गणेश भाऊ काकडे यांच्या शुभेच्छांनी सर्व मान्यवरांचा कार्यकर्त्यांचं या ठिकाणी काकडे परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आहे. सर्व मान्यवरांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी करू नये. तर या ठिकाणी उद्योजक बळीराम मराठे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तसेच एकविरा देवस्थानचे विश्वस्त या ठिकाणी दीपकांना फुलावळे उपस्थित झालेले आहेत. तर सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांनी या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूने स्टेजवर जायचं आहे आणि स्टेजच्या उजव्या बाजूने स्टेजवर जायचं आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सकाळपासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. पण गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आणि प्रत्येकांना स्नेह भोजन घेण्याचं आवाहन करण्यात येतं. औषध करून घ्या. तर वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मागे जावा
थोडस सरकत थोडं माग असं तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मित्रमंडळाच्या वतीनं महिला भगिनींच्या वतीनं ऑक्शन होत आहे आणि या ठिकाणी केक कापण्यात येत आहे. ताई इकडे समोर ताई
त्यापासून ते काम करतात. त्या काम करण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे. त्याच्या आधारे माणसाची सेवा करण्याचं काम आपण करतात. त्यातून केवळ राहावं खासदार साहेबांच्या शुभेच्छा. आपण एक मिनिट सगळे भेटले एक मिनिट काय सांगाल? आपल्या सर्वच पक्षातले लोक गणेश भाऊंवर प्रेम करतात आणि आज सर्वच पक्षातले लोक वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते. काय शुभेच्छा द्याल गणेश भाऊंना? वाढदिवस हा माणसाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना त्यांना आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्वांशी मिळून मिसळून वागणारं नेतृत्व या तळेगावात आहे. मी गणेश भाऊंना त्या माध्यमातून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेकांना मदत करण्याचं काम गणेश भाऊंनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दृष्टिकोनातून मी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी. तर आताच या ठिकाणी मावळ लोकसभेचे खासदार महासंसद रत्न श्रीरंगप्पा बारणे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. गणेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणी रवी भाऊ आबाळे आहेत. तर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक जण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित झालेले आहेत. तर लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच क्षेत्रातील मान्यवर वारकरी संप्रदाय असून सर्वच राजकीय पक्षातील नेते उपस्थित झाले. काय भाऊंना शुभेच्छा द्याल? गणेश काकडेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दर्शन भाऊ खानगे आहेत, त्यांनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर सर उपस्थित झालेले. तर बाबर सर शुभेच्छा. साहेब काय गणेश भाऊंना शुभेच्छा? गणेश भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या हातून चांगली समाजसेवा इथून पुढे घडो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि प्रार्थना. धन्यवाद. तर अनेक मान्यवर विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि एक उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आलेलं आहे. हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना या ठिकाणी शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यातच यात व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील तसेच मावळ तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या शुभेच्छा देत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. गणेश भाऊ काकडे यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू आहे. अनेक युवकांना मार्गदर्शन केलेलं आहे. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मितभाषी आणि सर्वांशी संपर्क असणारं व्यक्तिमत्व गणेश भाऊ काकडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित झालेले आहेत. एकीकडे व्हेज आणि एकीकडे नॉनव्हेज स्नेह भोजनाचा आनंद गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं आयोजन करण्यात आलेला आहे.